दुचाकी वाहन चालविण्याचे लायसन्स नसतानाही अल्पवयीन मुलांकडून बेशिस्तपणे वाहने चालवून नियमांची पायमल्ली करण्यात येते। मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी गेल्या 2 दिवसापासून शहरातील विविध रस्त्यांवर पोलीस कर्मचारी व होमगार्ड पथकाच्या सहाय्याने अशा हुल्लडबाजी करणाऱ्या, दुचाकीची कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या, लायसन्स नसणाऱ्या तसेच 20 वर्षापेक्षा कमी असलेल्या वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा फार्स आवडला आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये सुमारे 50 ते 70 अशा वाहनधारकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्या पालकांना बोलवून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। मलकापूर शहरातील व्यापारी वर्ग, काही महिला, काही शिक्षित वर्ग, नोकरदार वर्ग, त्याचप्रमाणे राजकारणी लोकांकडून अनेक तक्रारी येत आहेत। जे अल्पवयीन मुलं आहेत किंवा जे थोडक्यात म्हणता येईल 20 वर्षाच्या आसपासचे टपोरी जे आहेत, चिडीमारी वगैरे ह्या प्रकारामध्ये ज्या मुलांचा सहभाग आहे त्यांच्याबद्दल सामान्य नागरिकाकडून बऱ्याच तक्रारी येत आहेत। ही मुलं स्टंटबाजी करतात, वेडीवाकडी वाहने चालवतात, त्यांना काही बोलायला गेलं तर ॲरोगंटली बोलतात। याच्याबद्दल बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्याने आम्ही मोहीम राबवलेली आहे। जे मुलं ज्यांच्याकडे लायसन नाहीत, गाडीचे कागदपत्र नाहीत, स्टंटबाजी करतात, वेडीवाकडी गाडी चालवतात, त्यांच्यावर दुसऱ्याच्या जीविताला धोका होईल अशा प्रकारच्या गाड्या चालवतात, त्यांच्या विरोधात मोहीम मलकापूर शहर पोलीस स्टेशनने राबवलेली आहे। ही मोहीम सलग सुरू ठेवण्यात येईल, कारण ह्या मुलांमुळं सामान्य व्यक्तीला, नागरिकांना, महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे। त्यामुळं आज आम्ही मोहीम राबवली, त्यामध्ये जवळपास आम्ही 50 मुलांना पकडलेलं आहे। जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या नातेवाईकांना पण आम्ही बोलावून समज देणार आहोत आणि ज्या गाड्या पकडलेल्या आहेत त्यांच्यावरती आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहोत। मलकापूरातील नागरिकांना आमचं आव्हान आहे का ज्या मुलांना लायसन्स नाही, गाडीचे कागदपत्र नाही, त्यांनी RTO विभागाकडून किंवा पोलीस विभागाकडून जे नियमावली तयार केलेली आहेत त्या नियमात राहून वाहन चालवावं। लायसन असलेल्या आपल्या पाल्यालाच वाहन चालवण्यास द्यावं विनाकारण, त्याच्यामुळं त्याचा किंवा दुसऱ्याचा अपघात होईल, जीवितास धोका होईल, अशा घटना घडू नयेत याच्यासाठी सगळ्यांनी खबरदारी घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, मलकापूर।